तर आपण थेट जातोय राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस न्यूज 18 लोक पोहोचलेले आहेत। पुरे चरणी घागरिया। जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती। दर्शन मात्रे मन कामना पूर्ती। जय देव लंबोदर पीतांबर फणीवर बंधना। सरसोंड वक्रतुंड त्रिनयना। दास रामाचा वाट पाहे सदना। संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना। जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती। दर्शन मात्रे मन कामना पूर्ती। जय देव घालीन लोटांगण वलीन चरण डोळ्यान पाहिण रूप तुझे। त्वमेव लिंगण अनंत पूजन भावे वाळीन म्हणे नमा। त्वमेव माता पिता त्वमेव बंधू सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव कायेन वाचा मनसेन्द्रिये वा पूजा करावा करुणी स्वभाव। करोमि यज्ञं सकल परस्मै नारायणाय समर्पयामि। अश्वं केशवं राम रायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं हरि। श्रीधवं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचंद्र हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। गणपती बाप्पा मोरया मोरया। सर्व प्रेक्षकांना गणेश पर्वाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। यंदाचा गणेश पर्व हा आपल्या सर्वांना अतिशय मोकळा श्वास घेत साजरा करता येतोय। याकरता श्री गणेशालाच आपण धन्यवाद देऊया, त्यांचे आभार मानूया आणि अशाच प्रकारे गणेशाने आपल्यावरचे सर्व विघ्न हे दूर करावेत आणि सर्वांना सुख समाधान आरोग्य ऐश्वर्याचं जीवन मिळावं ही प्रार्थना त्यांच्या चरणी करतो। आणि महाराष्ट्रामध्ये आपण सगळे आपले सगळे जे सण आहेत हे अतिशय उत्साहाने साजरे करूया, पण ते साजरे करताना आपली जबाबदारी त्याचंही भान आपण ठेवूया। पर्यावरणपूरक अशा प्रकारे आपले सण आपण साजरे करूया आणि आपण साजरे करत असताना आपल्या उत्साहाने इतरांना त्रास होणार नाही याची देखील काळजी आपण सगळे मिळून घेऊया। मला असं वाटतं की निश्चितच बाप्पाचा आशीर्वाद सगळ्यांना मिळेल। विसर्जनाचा जो ध्वनी प्रदूषणाचा जो असतो त्यासाठी तुम्ही सांगितलं नाही, मला असं वाटतं की शेवटी कोणावर निर्बंध आपल्याला टाकायचे नाहीत, पण स्वयंनिर्बंध हे अधिक चांगले आहेत। त्यामुळे जोरात सगळ्यांनी उत्साहात सगळं साजरं करावं, पण करत असताना कुठे पेशंट्स असतात, कुठे वयस्कर लोक असतात, त्यांचाही थोडा विचार हा आपल्या मनात ठेवावा। अमित शहाजी सुद्धा मुंबईत येत आहेत, मुंबईच्या लालबागच्या राजांचं दर्शन घेत आहेत, एक चांगलं वातावरण यावेळी दिसतंय। माननीय अमितभाई हे प्रत्येक गणेशोत्सवात मुंबईत येतात। मुंबई त्यांची जन्मभूमी आहे, त्याच्यामुळे मुंबईबद्दल त्यांना एक वेगळं आकर्षणीय एक वेगळं प्रेम मुंबईच्या संदर्भात त्यांच्याकडे आहे आणि दरवर्षी लालबागच्या राजाला येऊन ते तिथलं दर्शन घेतात। अजून काही गणेशोत्सव मंडळाला देखील ते भेटी देतात। यावेळेस आशिष शेलारांच्याही गणेशोत्सव मंडळाला त्या ठिकाणी जाऊन ते भेट देणार आहेत आणि मला असं वाटतं की गणेश पर्वामध्ये गेले अनेक वर्ष मी बघतोय ते ठरवून मुंबईमध्ये येतातच। थँक्यू।
देवेंद्र फडणवीस हे न्यूज 18 लोकमतच्या कार्यालयामध्ये बाप्पाच्या दर्शनासाठी आलेले आहेत. त्यांच्या हस्ते आज ही आरती पार पडलेली आहे. राज्यातला गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा करा, पण हा गणेशोत्सव साजरा करत असताना आपली जबाबदारी आणि त्याचबरोबर पर्यावरणपूरक सगळ्या बाबी असाव्यात याच्याकडे सुद्धा कटाक्षानं लक्ष द्या, असं आवाहन सुद्धा त्यांनी न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून सगळ्या प्रेक्षकांना, महाराष्ट्रातल्या जनतेला केलेलं आहे. आणि गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना न्यूज 18 लोकमतच्या कार्यालयात झाल्यानंतर राज्याच्या राजकारणातले दिग्गज असे नेते मंडळी या बाप्पाच्या दर्शनासाठी येत आहेत, आपल्याशी गप्पा मारतायत आणि या निमित्तानं एक संवाद घडवण्याचा जो प्रयत्न न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून केला जातोय, त्या संवादात हे सगळेजण सहभागी होत आहेत.